अस्सलाम वालेकुम प्यारे बच्चों। आज अपन इयत्ता 8वी विषय मराठी संयुक्त कविता तिसरी जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेचे वाचन करणार आहोत। ही कविताचे लेखक आहेत शंकर वेद। यांचा जन्म 1928 मध्ये झालेला आहे। शंकर वेद प्रसिद्ध कवी कथाकार आहेत। त्यांचे आला क्षण गेला क्षण हा कथासंग्रह, कालस्वर दर्शन हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आदित्य, रसयात्रा, प्रवासी पक्षी इत्यादींचे त्यांनी लेखन प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कवितेत कवीने पावसाळ्यातील निसर्गाच्या सृष्टीमध्ये असलेला बदल आणि त्याचे मनोहरी होणारे दृश्य आपल्या शब्दांनी चित्राने रेखाटलेले आहेत। कविता गीत पुष्पाच्या फ्लोरा ह्या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। कविता वाचन असताना आपल्याला त्याच्यात निसर्गाचा सौंदर्याचे एक लयबद्ध कवी शंकर वेद यांनी केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी कविता वाचन करत आहे। आपण पुस्तकामध्ये लक्षपूर्वक लक्ष द्यावे। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे। नवी लकाकी झाडावरती, सुकात पाने फुले नहाती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे। हसत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर। कडे कपारी रानोराणी, नांद नाचरा भरे, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साकळी। हिरव्या राणी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे,